नमो बुद्धाय, जय भीम। माझं नाव शिल्पा नागदेवते। बाजूची जी जमीन आहे त्याबद्दल प्रेस कॉन्फरन्स झाली, पण ती कॉन्फरन्स आता का झाली? ही प्रेस कॉन्फरन्स 2018 मध्ये ज्या वेळेस कलेक्टर साहेबांनी ती जमिनीची मागणी केली आणि तो रिझल्ट येण्याच्या आधी जर समितीने ही प्रेस कॉन्फरन्स घेतली असती आणि जनतेचा सपोर्ट मागितला असता तर कदाचित जनतेने त्यांना भरभरून सपोर्ट दिला असता। परंतु ते कधी मागत आहेत? 2018 मध्ये ही जे केस होती ती डिसमिस झाली। त्याचे पुरावे आहेत आमच्याकडे। ती डिसमिस झाली आणि 2026 ला प्रेस कॉन्फरन्स घेऊन विलासजी गजघाटे एकटे येतात, प्रेस कॉन्फरन्स घेतात, बाकीचे समितीवाले कोणीच बसत नाही आणि आम्हाला म्हणतात की जनतेचा सपोर्ट पाहिजे आहे। आज आमच्या दीक्षाभूमीची एवढी विकट परिस्थिती यांनी करून टाकली आहे की त्यांच्याकडे पाहूनही होत नाही। आज जनतेला तुम्ही सपोर्ट मागता, तुम्ही त्यावेळेस सपोर्ट का नाही मागितला? आज 2018 मध्ये जेव्हा केस डिसमिस झाली तर 2018 ते 2026 पर्यंत समितीवाल्यांनी काय काम केलं आहे याच्यावरती थोडा प्रकाश टाकण्यासाठी मी वसंत फुलझेले काकांना सांगणार। सर सांगा तुम्ही। हे बघा, आपत्ती व्यवस्थापन समितीचे कलेक्टर हे अध्यक्ष आहे आणि लाखो लोक येतात धम्मचक्र प्रवर्तन दिनी, म्हणून त्यांनी स्वतःहून त्यांनी पत्र दिलं की बा ही जी चौथा गेट आहे हा जनतेच्या आपत्ती व्यवस्थापनच्या नावाखाली हा रोड तरी ओपन करा, म्हणजे कमीत कमी जनता डायरेक्ट त्या रोडवरती पोहोचेल। ही पत्र यांना मिळाल्यानंतर कृषी विभाग कोर्टात गेलं आणि ते प्रकरण दर्ज झालं। प्रश्न असा आला की त्यांनी स्टे घेतला। त्यावेळेला कमिटीने जर इंटरव्हेन्शन केलं असतं त्या प्रकरणामध्ये तर कलेक्टरच्या बाजूत मजबूत झाली असती, जनतेला वाटलं असतं आणि जनता यांच्या सोबत राहिली असती, नाही खरंच चौथा गेट आम्हाला ओपन पाहिजे। त्यांनी 1 महिना वाट पाहिली, हायकोर्टाचं प्रकरण असते, तात्काळ निकाली काढावं लागते। त्यांनी दुसऱ्याच महिन्यामध्ये ते प्रकरण डिसमिस केलं आणि डिसमिसच्या 10 वर्षानंतर, आता तुम्ही जर म्हणत असाल 8-10 वर्षानंतर की ती जमीन आम्हाला, अरे तेव्हा झोपले होते का? तुम्हीच होते ना त्या कमिटीवर, आज कसे काय जनतेला सपोर्ट मागता? म्हणजे तुमच्या इंटरनल प्रकरणात जर काही झालं तर तुम्ही जनतेकडे येताना सपोर्ट मागता, त्यावेळेला काय झोपले होते का तुम्ही? हाही प्रश्न आपल्या मनामध्ये आला। आपण त्याच्या विरोधात नाही, आमची मागणीच आहे की ती 25 एकर जे कृषी विभागाला दिलेली आहे, आपल्याला 61 ला ही जमीन मिळालेली आहे आणि त्याही वेळेला आपली मागणी होती की 25 एकरची जमीन कृषी विभागाची आहे, 61 ला आम्हाला जमीन मिळाली आणि 75 ला ती जमीन वाटप करण्यात आलेली आहे कृषी विभागाला। त्यांनाही माहित होतं की जमिनीची यांना गरज पडणार आहे आणि म्हणून त्यांनी काय केलं, जमीन अलॉट झाल्याबरोबर मोठ्या मोठ्या बिल्डिंगा उभारल्या। कशासाठी हो? आपल्याला बौद्ध लोकांना एक प्रेशराईज केलं। सीमित जागेवरती बौद्ध जनता काय करणार आहे? कितीही सौंदर्यकरण असलं पण जागाच नाही, त्या सौंदर्यकरणाचा उपयोग काय? बौद्ध जनतेला त्याचा फायदा मिळाला पाहिजे ना, याचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे ना। सरकारकडे आम्ही अशी मागणी करणार आहोत की 25 एकर बिल्डिंगा सहित ही जमीन समितीच्या नावानं सुपूर्द करावं, म्हणजे बौद्ध जनतेच्या नावानं सुपूर्द करा। धन्यवाद। जय भीम। नमो बुद्धाय। एवढंच म्हणणं राहणार आहे जनतेला, जेव्हा जनतेचा सपोर्ट मागितलेला आहे तर तुम्ही काय सपोर्ट मागता? जनता जागृत झालेली आहे। आज तुम्ही जो प्रकार केलेला आहे, 2018 पासून जी केस दबलेली होती, आज तुम्हाला माहिती नाही कसा काय जाग आला, तर येणाऱ्या मे महिन्यामध्ये आम्ही लगेच तुम्हाला तारीख कळवू। सगळ्या जनतेने या दीक्षाभूमीवरती आपण जाहीर सभा घेऊ। जनतेला आव्हान आहे की खरंच ती जमीन, कृषी विभागाची जमीन ही आपल्याला दीक्षाभूमीच्या चौथ्या गेटसाठी मिळायला पाहिजे। त्यासाठी आपण सगळी जनता ऍक्शन घेणार आहोत। समितीला बरखास्त करणं सर्वात महत्त्वाचं झालेलं आहे। आतापर्यंत डोळे झाकून जनता होती, स्मारक समितीला सांगणं आहे आम्ही जनता आतापर्यंत झोपलेलो होतो, आता जागे झालोय। नमो बुद्धाय, जय भीम।